नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जेव्हा पार्थच्या रूममध्ये आता रम्याच्या मूर्खपणामुळे नंदिनी आलेली असते, त्यावेळी पार्थने नंदिनीला एक साधा प्रश्न विचारलेला असतो. नंदिनीला तो म्हणतो की नंदिनी, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटत नाही का? या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येत नाही का? ज्या परिस्थितीतून मी जातोय त्या परिस्थितीतून खरं तर तुम्ही देखील जाताय, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय सहन करता? तेव्हा नंदिनी म्हणते की पार्थ, खरं तर रडून कडून काही होणार आहे का? रडल्याने किंवा टेन्शन घेतल्याने आहे ती परिस्थिती सुधारणार आहे का? खरं तर आधी फक्त 2 धागे होते ज्यामुळे वेणी अगदी व्यवस्थित होती, परंतु आता मात्र त्यात 2 धागे अजून ऍड झालेत आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टीचा गुंत झालाय. आणि आपण नेहमी असं जर खेचाखेची करत राहिलो तर गुंता सुटणार नाही, गुंता आणखी वाढत जाईल पार्थ. मग तुम्हीच एकदा विचार करा की कापल्या वाचून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही आणि मला काहीही करून तो कापण्याचा पर्याय नकोय. कदाचित आपण जर एकेकाने गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तो गुंता सुटेल सुद्धा. पार्थ म्हणतो की खरं तर या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत, तुम्ही अगदी शांतपणे या सगळ्या गोष्टी बोलतात. जीवा नेहमी चिडचिड करून टेन्शन घेऊन तिथून निघून जातो. काव्या ही सतत वाद घालत असते आणि मी काय करू ना हे मला कळत नाही. मला अतिशय सैरभैर झाल्यासारखं झालंय. या सगळ्या गोष्टी आता मला खूप कठीण जात आहे. या सगळ्या गोष्टी कशा हँडल कराव्या त्याच मला कळत नाहीये. त्यावेळी नंदिनी आता पार्थला समजावून सांगू लागते की पार्थ, खरं तर जीवा आणि नंदिनी असं वागणारच ना. जीवा आणि नी आपल्यापेक्षा लहान आहेत आणि आपण त्यांच्याकडनं एवढ्या अपेक्षा का करायच्या? आपण दोघं सुज्ञ आहोत, आपण दोघं मोठे आहोत, तर आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि जर आपणच शहाण्यासारखं नाही वागलो तर कसं होणार सांगा बरं. त्यावेळी पार्थ म्हणतो की सगळे हेच म्हणतात, सगळे ह्याच गोष्टी बोलतात की जीवा लहान आहे. आई म्हणते जीवा लहान आहे, जीवाला सांभाळून घे. बाबा म्हणतात की जीवा लहान आहे, जीवाची काळजी घे. प्रत्येक वेळी मी मोठा आहे म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. का बरं? तर मी मोठा आहे. खरं तर या मोठ्या होण्याचाच आता मला खूप राग आलाय. खरं तर या मोठं होणं आता माझ्यासाठी ओझं झालंय. नकोय मला हे मोठेपण. समजूतदार माणसाचा समजूतदारपणा हा दुरूनच चांगला वाटतो, परंतु ह्या समजूतदारपणाचा मात्र समजूतदार माणसाला नेहमी त्रासच होत असतो. प्रत्येक वेळी सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागतात. प्रत्येक वेळी घुसमटीचं आयुष्य जगावं लागतं, घुसमटत राहावं लागतं. नंदिनी, माझी सुद्धा काही इच्छा आहे, माझ्या सुद्धा काही आठवणी आहेत, मला सुद्धा काही जगायचंय, परंतु त्यामागे या सगळ्या कुटुंबाच्या ओझ्याखाली आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मला मात्र कधी जगताच आलं नाही. मला मात्र कधी माझ्या मनासारखं करताच आलं नाही. जीवा प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा विरोध करतोय. काव्या प्रत्येक वेळी बंड पुकारते. तुम्ही शांत राहताय. मग मला सांगा की मी काय करू असं? मलाच कळत नाहीये की मला काय करायला पाहिजे. जर काही वेडवाकडं केलं तर सगळेजण नाव ठेवतील, सगळे मलाच बोलतील. कारण का तर मी मोठा आहे ना म्हणून. काय करू मी? कोणाशी बोलू? निदान मी तुमच्याशी बोललो असतो, तुमच्याशी बोलून माझं मनही मोकळं मी केलं असतं, परंतु तुम्ही आता माझ्या बायको नाही आहात. तुमच्यावर मी कुठला हक्क दाखवू आणि कुठल्या हक्काने मी तुम्हाला शेअर करू? नंदिनीला पार्थचं हे दुःख दिसत असतं. तिला पार्थबद्दल खूप वाईट वाटत असतं की खरं तर पार्थला या सगळ्या गोष्टींचं किती वाईट वाटत असेल. मला एवढं वाईट वाटतंय म्हटल्यावर पार्थ या घरातला मोठा मुलगा आहे, सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहे, सगळं काही व्यवस्थित निभावण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच आहे. मग या सगळ्या गोष्टीत त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनाची किती घुसमट होत असेल. नंदिनीला या गोष्टी कळत असतात. त्यामुळे नंदिनी आता पार्थला समजवायला जाते, परंतु त्याच वेळी तिथे काव्या येते. काव्याने दरवाजा उघडलेला असतो. काव्या आतमध्ये आलेली असते. मग काव्या आता पार्थ आणि नंदिनी दोघांना बघते आणि त्यांच्याकडे बघतच राहते. आता काव्या आतमध्ये गेली, या गोष्टीची भनक आता मंजूला आणि रम्याला लागलेली असते. त्यामुळे रम्या आणि मंजू लगेचच तिथे येतात आणि म्हणतात की पार्थ, काव्या असं म्हणताच नंदिनीकडे ते बघतात. रम्या नंदिनीला म्हणते की नंदिनी, अगं ही तुझी रूम नाहीये, ही तर पार्थ आणि काव्याची रूम आहे. तू या दोघांच्या रूम मध्ये काय करतेयस? मंजू सांगत असते की रम्या, जेव्हा माझं आणि यांचं लग्न झालं ना तेव्हा वसुताई आम्हाला चिडवायला आली होती आणि अगदी त्याचप्रमाणे इथे नंदिनी चिडवायला आली असेल पार्थ आणि काव्याला.
काव्याला मात्र त्या गोष्टी अगदी डोक्याच्या वर जात असतात. तिला प्रचंड राग आलेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे आधीच तिला हे पटलेलं नसतं की ह्या सगळ्यांच्या रूम सेपरेट झाल्यात म्हणून, आणि त्यातल्या त्यात ह्या मूर्खासारख्या असं काहीतरी बोलत असतात. त्यामुळे काव्याचा जीव असा सळसळ करत असतो की यांना काय करू आता मी यांचं. नंदिनी आता रम्या आणि मंजूला सांगते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर जेव्हा मी आतमध्ये रूममध्ये आले तेव्हा माझा आणि जीवाचा बोर्ड इथे होता. रम्या म्हणते की नाही ग नंदिनी, अगं तुझी काहीतरी गफलत होतीये, तुझ्याकडनं काहीतरी चुकतंय. अगं तुला काही चष्मा वगैरे आहे का, तुला दिसत नाही का, थांब मी तुला दाखवते. असं म्हणून रम्या नंदिनीचा हात पकडते आणि नंदिनीला दारावरचा बोर्ड दाखवते. नंदिनी दारावरचा बोर्ड बघते तर पार्थ आणि काव्या यांचा बोर्ड दारावर लागलेला असतो. रम्या म्हणते की बघितलं तुझ्या डोळ्यांनी यावर काय लिहिलंय. अगं यावर स्पष्टपणे लिहिलंय पार्थ आणि काव्याची रूम आहे ही, तू इथे काय करतेयस. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे जेव्हा मी आले तेव्हा मी इथे स्पष्टपणे बघितलं होतं, इथे जीवा आणि नंदिनी लिहिलं होतं, म्हणून तर मी रूममध्ये आले. रम्या म्हणते की अगं नंदिनी काय तू पण, जाऊ दे, नको घेऊस या सगळ्या गोष्टीचं टेन्शन. तसंही पार्थ आणि काव्या आपलेच आहे ग, ते कुठं मनावर घेणार आहेत. रम्या ही पार्थला सांगत असते की पार्थ काव्या खरं तर चुकून झालं बरं का, चुकून झालं की नंदिनी ह्या रूममध्ये आली, नाहीतर तिला जीवाच्याच रूममध्ये जायचं होतं फर्स्ट नाईटला. हो की नाही ग नंदिनी. आता नंदिनीला खूप राग आलेला असतो, कारण तिला रम्याचं बोलणं कुठेतरी खटकलेलं असतं आणि त्यापेक्षा जास्त खटकलेलं असतं काव्याला. कारण रम्या असं म्हटलेली असते की नंदिनीला जीवाकडे फर्स्ट नाईटला जायचं होतं. यामुळे काव्याला खूप राग आलेला असतो की काय हा शब्दप्रयोग आणि ही बाई काय बोलते. रम्या पुढे पार्थ आणि काव्याला म्हणत असते की सॉरी हा, माफ करा नंदिनीला. खरं तर तिला वाटलं असेल की ही तिचीच रूम आहे, त्यामुळे ती आली असेल, तिचं जास्त मनावर घेऊ नका हा. रम्या नंदिनीला म्हणते की नंदिनी बघितलं, आता सगळ्या काही गोष्टी क्लिअर झाल्या की नाही, आता तू काळजी करू नकोस. तू एक काम कर ना, तू जा ना जीवाकडे. अगं तुझ्या रूममध्ये जा, जीवा तुझी वाट बघत असेल ना आता. नंदिनीला त्यावेळी फार वाईट वाटतं, नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं. आता रम्या म्हटलेली असते की जा ना तू जीवाच्या रूममध्ये. असं म्हटल्यावर नंदिनी तिथून निघून जाते. काव्यालाही वाईट वाटलेलं असतं. नंदिनी तिथून निघून गेल्यावर रम्या आता काव्य आणि पार्थला सांगत असते की चला, नंदिनी तर इथून निघून गेली आहे, आता तुम्ही दोघं, पार्थ आणि काव्या, तुम्ही दोघं आणि ही सजवलेली तुमची रूम, आता तुमच्यामध्ये कोणीही येणार नाही. मंजू म्हणते की पार्थ आणि काव्या काळजी करू नका हा, आम्ही बेडच्या खाली, चादरीच्या खाली अजिबात पापड लपवलेले नाहीये, त्यामुळे तुम्हाला अजिबातच डिस्टर्ब होणार नाही, अजिबात काळजी करू नका तुम्ही. आणि मंजू दोघीही हसत असतात. हसत पार्थ आणि काव्याला चिडवण्याचं काम करत असतात. काव्याने तर अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो की ह्या बायांचं नक्की काय चाललंय, इथं सिच्युएशन काय आणि यांना काय सुचतंय तर रोमॅन्स, आणि यांना काय सुचतंय तर सुहागरात. या सगळ्या गोष्टींचं काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. काव्याने डोक्याला हात लावलेला असतो, तर ते प्रत्येक बोलणं पार्थला सुद्धा अजिबात सहन होत नाही. पुढे मंजू म्हणते की हा, आणि तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका हा, रूम मध्ये अगदी कोणीही नाहीये, रूम मध्ये कुठे कोणी पडद्याच्या मागे लपलेलं नाहीये बरं का, नाहीतर कसं व्हायचं, तुम्ही दोघं जण यायचे मूडमध्ये आणि यायचं कोणीतरी डिस्टर्ब करायला. असं म्हटल्यावर आता पार्थला इतका राग आलेला असतो. पार्थ आता जोरात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की ऐकून घेतोय म्हणून काही बोलणार का, काही बोलू नका. आम्ही कुठून आलोय, आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत, हे निदान तुम्हाला समजून घ्यायचं नसेल ना, तर असा बालिश धंदे करू नका. काव्याच्या आईंना हार्ट अटॅक आलाय. असं म्हटल्यावर रम्या आता सावरण्याचा प्रयत्न करत असते. रम्या आता काव्याला म्हणत असते की सॉरी हा काव्या, मला माहीत नव्हतं. तेव्हा पार्थला खूप राग आलेला असतो रम्याचा, कारण त्याला माहीत असतं की हे बावळट डोकं फक्त रम्याचंच असू शकतं आणि उगाचच मूड खराब करण्याचे कामं रम्या करत असते. त्यामुळे पार्थ रम्यावर चिडतो आणि म्हणतो की जा म्हटलं ना इथून, जा आता. आता रम्याचा चांगलाच अपमान पार्थने केलेला असतो. त्यामुळे शेवटी आता रम्या तिथून निघून गेलेली असते, परंतु एकदम लाज नसल्यासारख्या बोर्डकडे बघून दोघी हसत असतात, कारण त्यांचं काम तर झालेलं असतं. पार्थ आणि काव्याला डिस्टर्ब करून झालेलं असतं, नंदिनीला नाही ते बोलून झालेलं असतं, आणि चौघांमध्ये पुन्हा एकदा आग लावून झालेली असते. चौघही डिस्टर्ब असतात, त्यामुळे तिच्या मनाला मात्र खूप सुकून मिळालेला असतो आणि तिला खूप छान वाटत असतं. तर आता काव्य ही रूममध्ये असते. आधी रूममध्ये जेव्हा ती हे सगळं डेकोरेशन बघते तेव्हा तिला आता प्रचंड राग आलेला असतो. जिकडे तिकडे फुगे काय लावलेले असतात, कॅन्डल्स काय लावलेले असतात, लाईट्स लावलेले असतात, फुलांच्या पाकळ्यांनी बेड सजवलेला असतो. आता काव्य डायरेक्टली फुगे फोडायला सुरुवात करते आणि राग सगळ्या त्या फुग्यांवर काढत असते. त्यावेळी पार्थ काव्याला थांबवतो आणि काव्याला म्हणतो की काव्य थांबा, हे बघा उगाच आदळआपट करायची काही गरज नाहीये आणि असं करून काही होणार नाही.
हे बघा, मी हे सगळं काही करायला सांगितलेलं नाहीये आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतायत तसं काही होणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे बघा, ऑलरेडी तुम्हाला खूप स्ट्रेस आलाय, त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे झोपा, इथे बेडवर तुम्ही झोपा. मी आहे बघून गेलेला असतो हॉलमध्ये. त्यावेळी काव्या बेडवर ते लव बघते जे फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेलं असतं आणि तिला खूप राग येतो. ती सगळं अस्ताव्यस्त करून टाकते. काव्याला प्रचंड वेदना होत असतात. खरं तर या दिवसाची ती वाट बघत होते, परंतु जीवासाठी बघत होती आणि आता मात्र काहीतरी वेगळंच तिच्या समोर वाढून ठेवलेलं असतं. या सगळ्या गोष्टींचं काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. काव्या खूप रडत असते, तिला खूप स्ट्रेस आलेला असतो. तर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये आलेली असते. नंदिनी जेव्हा रूमच्या बोर्डवर बघते तर तिथे जीवा आणि नंदिनी लिहिलेलं असतं आणि ते बघून नंदिनी विचार करते की असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे मी जेव्हा तिकडे गेले होते तेव्हा सेम बोर्ड होता, हाच बोर्ड तिथे लावलेला होता, मग हा बोर्ड इकडे कसा काय आला. नंदिनीच्या मनात तो विचार येतो. आता नंदिनी रूममध्ये येते तर रूम सगळी छान सजवलेली असते. फुगे वगैरे रूममध्ये लावलेले असतात आणि ते सगळे डेकोरेशन बघून नंदिनी बघतच असते आणि ती शोधत असते जीवाला, कारण जीवा हा रूममध्ये नसतो. जीवा आता रूममध्ये आलेला असतो. नंदिनी रूम बघत असते. जीवा रूममध्ये आलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा दारावरचा बोर्ड बघतो. जीवा आणि नंदिनीचा बोर्ड बघून त्याला खूप राग आलेला असतो. तो बोर्ड आता तो तसाच तसा काढून टाकतो. रूममध्ये आलेला असतो. रूममधले आता फुगे वगैरे फोडायला सुरुवात करतो, कारण जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा आता खूप आदळापट करायला लागलेला असतो आणि जीवा म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, काय चाललंय हे सगळे, मुद्दाम करताय, मला माहिती आहे रम्या आणि आत्याचं मुद्दाम काहीतरी चाललंय आणि त्यांनीच हे सगळं केलंय. त्यावेळी रम्या आता दाराला कान देऊन ऐकत असते की जीवा आणि नंदिनीचं नक्की काय शिस्त आहे, नक्की त्यांच्यामध्ये काय बोलणं होतंय. जीवा प्रचंड चिडलेला असतो, रागामध्ये असतो. त्यावेळी नंदिनी आता जीवाच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की जीवा, असं म्हटल्यावर जीवा आता शांत होतो. मग जीवा आता नंदिनीला सॉरी म्हणतो. जीवा आता रागामध्ये असतो आणि त्याला समोर दिसत असतात ते लवचे फुगे. आता त्याला इतका राग आलेला असतो, तो नंदिनीला विचारतो की तुमच्याकडे हेअरपिन आहे का. तर नंदिनी म्हणते की हा आहे. नंदिनी आता तिच्या केसातली पिन काढून जीवाच्या हातात देते. तर जीवा आता ती पिन घेतो आणि इतके फटाफट सगळे फुगे फोडून टाकतो आणि रागात त्याने ते सगळे फुगे फोडलेले असतात. बाहेर उभ्या असलेल्या रम्याला मात्र खूप आनंद होत असतो. रम्या त्या सगळ्याचा आनंद लुटत असते आणि म्हणत असते की येस येस येस, असे भारी फुगे फुटताना तर मला असं वाटतंय की जीवा डायरेक्टली नंदिनीच्या कानाखाली देतोय आणि खूप छान आवाज येतोय फुग्यांचा. जीवा आणि नंदिनी दोघंही शांत असतात. त्यामुळे रम्या मनात म्हणत असते की अरे अरे अरे, आतमधून काही आवाज का येत नाही, आतमध्ये एवढा सायलेन्स का पसरलाय. आणि अरे जीवा, नंदिनी, काहीतरी करा पटकन, ड्रामा हवाय मला, ड्रामा, पटपट पटपट भांडा, काहीतरी करा. जीवा आणि नंदिनी दोघंही आता एकमेकांकडे बघतही नसतात, कारण दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. आणि जीवा जेव्हा बेडवर बघतो तर बेडवर आता फुलांच्या पाकळ्यांनी लव काढलेलं असतं आणि ते लव बघून आता जीवाचं आणखी डोकं सरकतं आणि जीवा आता ते सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकत्र करतो. सगळ्या पाकळ्या एकत्र करून त्या पाकळ्या त्याला कुठेतरी फेकायच्या असतात. इतके त्याचे हात असे शिवशिवत असतात सगळ्या गोष्टींसाठी. पाकळ्या कुठे फेकावा असं त्याला झालेलं असतं. शेवटी नंदिनी आता त्या पाकळ्या घेण्यासाठी तिचा पदर पुढे करते. मग जीवा आता त्या सगळ्या पाकळ्या नंदिनीच्या पदरामध्ये टाकतो. नंदिनी त्या सगळ्या पाकळ्या आता व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावते. जीवा आता बेडवर बसलेला असतो. रम्या या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असते. जीवा आता प्रचंड टेन्शनमध्ये असतो, रागामध्ये असतो. त्यावेळी नंदिनीही जरा अस्वस्थ असते आणि जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं. नंदिनीला तो अस्वस्थ बघतो आणि मग त्याला कळतं की अरे, आपण जरा जास्तच केलं, आपण जरा खूपच रागामध्ये होतो. या गोष्टीचा नंदिनीलाही त्रास होतोय, आपण तिला समजून नाही घेतलं. म्हणून आता जीवा आता नंदिनीला म्हणत असतो की आय एम सॉरी. खरं तर आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालंय आणि हे सगळं बघितलं मी, त्यामुळे माझं डोकं सरकलं आणि म्हणून मी असं वागलो. नंदिनी म्हणते की काही नाही, इट्स ओके. जीवा म्हणतो की हे बघा जीवा नंदिनीला म्हणतो की हे बघ मला माहिती आहे की तू खूप जास्त स्ट्रेस आहे, तू खूप थकलेली आहे. तू एक काम कर, तू इथे झोप, तू या बेडवरती झोप, मी खाली झोपतो. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही कशाला, तुम्ही झोपावरती, मी झोपते खाली. जीवा हा नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, खरं तर हे सगळं बघितल्यानंतर माझी चिडचिड झाली. आपलं लग्न जरी आपल्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे झालं असलं तरी सुद्धा आपल्या इच्छेविरुद्धच आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मला चिडचिड झाली आणि म्हणून मी असं वागलो. तू इथे शांतपणे झोप, तू कसलाही स्ट्रेस घेऊ नको, आपण जे काही करायचंय त्यावर नंतर विचार करूयात. नंदिनी म्हणते की हो जीवा, मला देखील हेच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या गोष्टीवर विचार करूयात.
आता आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं, कारण आपणच जर विचार नाही केला तर गोष्टी कशा काय पुढे जातील. त्यावेळी जीवा म्हणतो की काय माहीत गोष्टी कुठे जात आहे तेच काही कळणार नाही. या नात्याचं काहीही भवितव्य नाहीये आणि जोपर्यंत कळत नाही ना या नात्याचं काय भवितव्य आहे, तोपर्यंत आपल्यामध्ये मात्र नेहमी अंतरच असेल. अंतर म्हणजे आपल्यामध्ये सगळ्याच गोष्टींचं अंतर असेल. नंदिनीला आता सगळं समजतं की जीवाला काय म्हणायचे ते. बाहेर उभी असलेल्या रम्याला तर मात्र खूप आनंद होत असतो. रम्या म्हणते की काय म्हटला हा जीवा की जोपर्यंत नात्याचा काही अर्थ कळत नाही आपल्याला, तोपर्यंत मात्र आपल्यामध्ये अंतर असेल. आणि कुठलं अंतर हे नंदिनी तुला चांगलं माहिती, याचा अर्थ नक्की काय होतो हेच तर मला ऐकायचं होतं. हीच गोष्ट तर मला पाहिजे होती. नंदिनी आता तू नेहमी रडतच बस, कारण तू मला रडवलंय ना एका क्षणी. आता रडण्याची वेळ तुझी आहे आणि आता तू रडत बस. तू मला रडवलं होतं, आता तुझी रडण्याची वेळ आली आहे. पार्थ तर तुझ्या हातातून गेलाय ग, परंतु आता जीवा सुद्धा तुझ्या हातातून निघून जाणार आहे आणि तुझ्या पदरात फक्त आणि फक्त अपयश पडणार आहे. जीवा आता नंदिनीला सांगतो की नंदिनी प्लीज तू झोपून घे. मग नंदिनी आता बेडवरचं आवरत असते. जीवा आता कपाट उघडतो, कपाटातून आता खाली अंथरूण टाकतो आणि त्यावर आता जीवाने झोपून घेतलेलं असतं. जीवा आता खाली झोपलेला असतो आणि नंदिनी आता बेडवर. नंदिनी मात्र विचार करत बसलेली असते, कारण या सगळ्या गोष्टींचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आता जी परिस्थिती नंदिनीची असते ती सेम परिस्थिती तिकडे पार्थची सुद्धा असते. पार्थ सुद्धा काव्याला झोपवून आता बाहेर आलेला असतो. पार्थ आता स्वतः खूप टेन्शन, कारण ज्यावेळी नंदिनी ही रूम मध्ये आली होती स्वतःची रूम समजून, तेव्हा रम्या तिला बोलली होती की नंदिनी अगं ही तुझी रूम नाहीये, ही तर पार्थची रूम आहे आणि काव्याची रूम आहे. खरं तर पार्थला या गोष्टीचं वाईट वाटत असतं की ही रूम नंदिनीचीच असायला हवी होती. जर नंदिनीचं आणि माझं लग्न झालं असतं तर ही रूम नंदिनीची आणि माझी असती. परंतु आता मात्र सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात आणि आपलं लाईफ कसं 360 मध्ये चेंज झालंय, यामुळे पार्थ फार अस्वस्थ असतो. तर इकडे नंदिनी सुद्धा अस्वस्थच असते. नंदिनी विचार करत असते, जीवाकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की जीवा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की शोधेल, परंतु सगळ्यात आधी मला आता काव्याला वेळ द्यायचा आहे. काव्याला समजून घ्यायचंय मला. या सगळ्यामध्ये खरं तर तिचीही चूक नाहीये. मला माहितीये तिला काय वेदना होत आहे, तिचं काय होतंय, सगळं काही मला माहितीये. परंतु आज तिच्या एका गोष्टीमुळे खूप मोठा अनर्थ होण्यापासून टळला. मला एक कळत नाही की काव्य असं का वागते, काव्य असं इतकं बालिशपणाने का वागते, इतकं हट्टीपणाने का वागते काव्या. आज तिच्या एका वागण्यामुळे आईची तब्येत किती बिघडली. आईला तिने नक्कीच ते डिवोर्सचं सांगितलं आणि त्यामुळे आईला डायरेक्टली हार्ट अटॅक आला, इथपर्यंत परिस्थिती गेली. आणि काव्याला कुठे काय बोलावं काय नाही, का बरं काही कळत नाही. एवढी हट्टीपणाने का वागती ही काव्य. प्रत्येक वेळी चिडचिड करत असते. काव्याचा हा स्वभाव मी तर आधी कधीच बघितला नव्हता, पण काव्या आता अशी का वागायला लागली आहे मला तेच कळत नाहीये. मला काही करून काव्याला समजून घेतलं पाहिजे, कारण आज काव्याचं बोलणं ऐकून आईला एवढं टेन्शन आलं. आईने एवढं त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं की आईला डायरेक्टली हार्ट अटॅक आला. आणि समजा जर डिवोर्सची गोष्ट ही जर बाबांपर्यंत गेली तर बाबा या सगळ्या गोष्टीचा किती स्ट्रेस घेतील याचा अंदाज आता नंदिनीला येत असतो. आणि त्यामुळे नंदिनी म्हणत असते की ही काव्य अशी का वागतीये, मॅच्युरिटी नसल्यासारखं का वागायला लागली ही काव्या, मला खरंच काही कळत नाही. इकडे पार्थ हा गाडी घेऊन कुठेतरी चाललेला असतो. गाडी चालवत असताना त्याच्या मनात असंख्य विचार असतात. जे काही आज घडलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. कशा प्रकारे नंदिनी ही माझ्याच रूममध्ये पहिल्यांदा बसलेली होती आणि मी जेव्हा आलो तेव्हा तिला असं वाटलं की जीवा आला आणि मी तिला विचारलं देखील की जीवाची वाट बघत होता का तुम्ही. तर पार्थला या सगळ्या गोष्टी आठवून वाईट वाटत असतं आणि नंदिनी हे सुद्धा म्हटलेली असते की मी कसं काय बघू की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मी जर माझ्याच बहिणीसोबत संसार करताना बघणार आहे तर याच्या वेदना किती आहे हे फक्त मला माहिती आहे. पार्थ खूपच टेन्शनमध्ये असतो. टेन्शनमध्ये तो गाडी चालवत असतो. सगळे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. त्या गोष्टींचं त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. टेन्शनमध्ये गाडी चालवत असताना आता अचानक तो ब्रेक दाब, कारण समोर बाईकवर 2 माणसं असतात आणि त्या 2 माणसांना पार्थ उडवणारच असतो, परंतु वेळेवर ब्रेक दाबतो त्यामुळे त्यांचा जीव देखील वाचतो. पार्थला आता काहीच समजायला मार्ग नसतो. म्हणजे एवढा हुशार पार्थ, एवढा समजूतदार पार्थ आज मात्र त्याचं डोकं आता शांत झालेलं असतं. त्याला काय करावं तेच कळत नसतं. या परिस्थितीवर कसं वागायचं याचं उत्तर पार्थकडे नसतं. त्यामुळे पार्थला खूप चिडचिड होत असते आणि त्याचा खूप गोंधळ उडालेला असतो.
तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता नंदिनी सगळ्यांना गिफ्ट वाटप करत असते, कारण काल माहेराहून तिने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात, कारण शारदाने सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवले होते. ते सगळे गिफ्ट घेऊन नंदिनी घरी आलेली असते. रात्रीच्या वेळी तर द्यायला कोणाला जमलेले नसतात, कारण सगळेजण झोपलेले असतात. आणि मग त्यावेळी नंदिनी आता सकाळी उठून ते गिफ्ट देण्याचं ठरवते. नंदिनी आता मानिनीला सांगते की आईने सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवले होते आणि नंदिनी मानिनीला पहिलं गिफ्ट देते. मानिनीला खूप आनंद होतो की वहिनींनी तिच्यासाठी गिफ्ट पाठवलं. मग त्यानंतर नंदिनी आता वसुआत्याला तिचं गिफ्ट देते. वसुआत्याला म्हणते की वसुआत्या, हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे. तर वसुआत्या ते गिफ्ट ॲक्सेप्ट करण्याच्या ऐवजी ते गिफ्ट फेकून देते. तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. वसुआत्या नंदिनीला म्हणत असते की अगं, तुला लाज नाही वाटत का गं? थोडीशी सुद्धा लाज तुझ्यामध्ये शिल्लक नाहीये का? अगं, एखाद्या मुलीमध्ये थोडीशी जरी लाज असती ना, तर मात्र एवढा सगळा प्रसंग घडल्यानंतर गिफ्ट देण्याच्या ऐवजी तिने फाशी घेतली असती आणि स्वतः आत्महत्या करून टाकली असती. आणि जर तिने स्वतःचं काही बरं वाईट नसताना केलं तर हाय खाऊनच मेली असती ती, असं नंदिनीला अगदी वाटेल ते वसुआत्या बोलत असते आणि खूपच कठोर शब्दात बोलत असते. नंदिनी स्वतः तिचं बोलणं ऐकून खूप शॉक होते. मानिनीला प्रचंड राग आलेला असतो वसुआत्याचा, म्हणून मानिनी वसुआत्यावर ओरडते की ताई, अगं काय बोलताय तुम्ही हे? असं म्हटल्यावर वसुआत्या तरी सुद्धा थांबत नसते. नंदिनीचा अपमान करण्याचा एकही चान्स ती सोडत नसते आणि नंदिनीला नको नको ते बोलत असते की अगं, तू आत्महत्या करायची होतीस, अमकं करायचं होतंस, तमकं करायचं होतंस. आणि त्यामुळे नंदिनीला तर वाईट वाटतच असतं, तिच्या डोळ्यात पाणी असतं. आता मात्र अजिबात काव्याला ही गोष्ट सहन होत नसते. काव्या आता वसुआत्याला म्हणते की काय हो, तुमच्या सख्या मुलीच्या बाबतीत जर असं काही झालं असतं तर तुम्ही सांगितलं असतं का तिला आत्महत्या करायला? आता प्रश्न जेव्हा आपल्या मुलीचा येतो, म्हणजे आपल्या रम्याचा येतो, तेव्हा मात्र वसुआत्याचे प्रिन्सिपल सगळे काही बुडालेले असतात आणि ती लगेच म्हणते की काव्या तोंड सांभाळून बोल, माझ्या मुलीबद्दल असं बोलायचं नाही. मग काव्या ही म्हणते की मग तुम्हीही तोंड सांभाळूनच बोलायचं. काव्या इथे अगदी बरोबर, कारण वसुआत्या काय वाटेल ते बोलेल आणि बाकीच्यांनी काय ऐकून घ्यायचं म्हटल्यावर तुझ्या मुलीच्यासाठी वेगळे प्रिन्सिपल, बाकीच्यांच्या मुलींसाठी वेगळे प्रिन्सिपल, असं थोडीच असतं. काव्या इथे अगदी बरोबर असते. आणि काव्याने सुद्धा आता वसुआत्याला बोट दाखवलेलं असतं आणि बोट दाखवून ती आता वसुआत्याला म्हणते की तुम्ही शांत बसा आणि तुम्ही आता काही बोलायचं नाही. तर काव्याचा हा राग बघून स्वतः वसुआत्याच खूप घाबरलेली असते आणि काव्या इथे अगदी बरोबर असते. काव्याचं काही चुकलेलं नसतं, कारण वसुआत्या बोललेलीच तसं असते तिच्या बहिणीला, त्यामुळे काव्याला हे सहन झालेलं नसतं. आणि मानिनी सुद्धा आता काव्याला काही बोलत नाही, कारण काव्या बरोबरच असते. चुकलेली असते ती वसुआत्या, चुकलेली असते आणि त्यामुळे काव्याला कोणीही बोलणारं नसतं. परंतु आता वसुआत्याचीच खरडपट्टी निघणार असते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही मालिका कुठल्या वळणावर वळण घेणार आहे? सोबतच तुम्हाला ही मालिका बघायला आवडते का? हा कॉन्सेप्ट तुम्हाला आवडतो का? याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.